धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा समचरण सरोजम सांद्रणीलांबुजाभं जगन निहत पाणी मंडनं मंडनानां तरवि तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदयतवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्याम्बरं पुण्डरीकाय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी मोजे माऊली नगर उमरे गव्हाण चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 गाथा भजन 16 संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी गेले 39 वर्ष आणि हे 40वे काला झाला की 40 वर्ष पूर्ण झाले विढाला काम एकदम सुंदर केलेलं आहे तो कोबारायला नेहला विमान आलता आम्हाला हार घालायला तो कोबारायला नेहण्यासाठी विमान आलं होतं आम्हाला येते का नाही माहिती नाही पण हार घालायला तर आहे आणि कीर्तनासाठी जर उपस्थिती पाहिली डाव्या हाताला महाराज आहेत उजव्या हाताला महाराज आहेत समोर महाराज आहेत कसं करतोय बघू विठाला विठाला
महाराज 5 ते 6 महाराज म्हणजे 7 महाराज कीर्तनाला आहेत. इकडे आमचे रामकृष्ण महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, आमचे समाधान महाराज आहेत, बापू आहेत, आपल्या परिसराचं वैभव संतोष महाराज आहेत, व्यासपीठ अधिष्ठान आहे. उजव्या हाताला पाहिलं तर आमचे सतीश महाराज आहेत, आलं का लक्षात, विनोद महाराज आहेत, कमी नाही महाराज. आपल्या परिसराचं वैभव आहे बरं का. नाहीतर काय काय गावात आंधळीची वरात बाहेरच्या टाळकरीच नाहीत, महाराज कुठले आणायचे. आणि समोर जर पाहिलं ज्याने आपल्या मृदंगाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला हरिभक्त पारायण प्रमोदजी महाराज माने, टाळ्या वाजवायला. उजव्या हाताला पाहिलं माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण विनोदजी महाराज परमार, ज्याने आपल्या गायनाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इकडं पाहायला गेले तर आमचे विशाल महाराज माने, आपल्या परिसराचं भूषण, महाराजांनी आपल्या तबल्याने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला, टाळ्या वाजवायला. आणि तबल्यामध्ये MA झालाय त्यांचा, आलं का लक्षात. आता लास्ट परीक्षा झाली की नोकरीच डायरेक्ट विठाला. सगळं लावणारे आमचे काके बघा. उचलणं सोपा पण नियोजन लावणं. जळण 3 क्विंटल 10 क्विंटल पण रचायला आलं पाहिजे. याचा वेगळेच अध्यक्ष आहेत आप्पा, बरोबर आहे. आप्पाने सांगितलं आता 1001 कीर्तन झाली की भजनच करणार म्हणले, कीर्तन नाही. सगळे परिसरातले गायक बोलवणार आणि भजनच करणार, कीर्तन नाही म्हणले. आणि जी कोण आलं नाही ते सोडून बाकीचे गाव बोलवणार आहे. कालच विचारलं होतं नाना का कीर्तनाला येणार, कालचाच प्रश्न झालेला. महाराज आज पूर्ण भजनी मंडळ आणि आपल्या परिसराचं वैभव महाराज मार्ग दावण्या गेले आधी दयानिधी संतती देणेच बनते चालू जाता न पडे गुंता खोटे काही. वैकुंठवासी प्रातस्मरणे हरिभक्त पारायण यशवंतप्पा सांगवे, वैकुंठवासी प्रातस्मरणे हरिभक्त पारायण आप्पा महाराज बरमगावकर, या 2 आप्पांनी महाराज आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे. आज जर महाराज दोन्ही आप्पा कीर्तन ऐकायला असते तर किती भाग्य असतं माझं, आलं लक्षात. आप्पा महाराजांनी स्वतःचा फेटा सोडायचा ना आम्हाला बांधायचा. आता आम्ही तसं करत नाव. तेवढं करायला महाराज लय मन मोठं लागतंय, आलं लक्षात. आमचे तारकासाठी बांधण्यात आता हो, तेवढं करण्यासाठी फार मोठं भाग्य लागतंय. घरची बैल, स्वतःची गाडी, स्वतःचा कडबा आणि 8-8 दिवस राहून सप्ते करायचे. आणि मला दोन्ही आप्पांनी स्वप्नात येऊन सांगितलं तू 1 रुपया सोडू नको. लक्षात. आणि दोन्ही भाऊने मला सांगितलंय आम्ही काय घेतलं नाही पण तू मागू नको पण दिलेलं सोडू नको. विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्टी, अलग लक्षात. इतकं शुभ मुहूर्त आहे आणि अशा शुभ मुहूर्तावरती आपला सप्ताह चालू आहे आणि वर्ष 40वा आहे. मी तर म्हणतो देवा आपण या सप्त्याची शताब्दी बघावी. शताब्दी 100वा सप्ताह आपण बघावा एवढं आपल्याला आयुष्य प्राप्त व्हावं. लक्षात आलं का? एवढं आयुष्य प्राप्त व्हावं. तुम्ही म्हणसाल मग घरी झोपणाऱ्याला डबल शताब्दी बघायला मिळावी. त्याला जेवढे घरी झोपले मी तर म्हणतो देवा त्यांना उठवूच नको सकाळपर्यंत. विठाला
महाराज राहून गेले आमचे बाहुजे हरिभक्त पारायण मधुसूदन महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ह्या वर्षी त्यांना उभा केले. अलग लक्ष कोण राहिलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बहु राहिले आमचे. कोण राहील तिथं माग उभारू नका. मेन आधारस्तंभ महाराज मागे उभारल्यामुळे मला आता मागे बघता येणार नाही ना. अलग लक्षात एवढं वैभव आहे महाराज आपल्या परिसराचं. एवढं वैभव आहे आणि अशा वैभव संपन्नतेमध्ये आपल्या परिसरामध्ये परमार्थ होतो. आपल्या परिसरात जे 10 गाव आहेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्यालाच म्हणायचं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. इतकं पाखंड वाढलेलं आहे. इतकं पाखंड वाढलेलं आहे. बघा सध्या जग 3ऱ्या महायुद्धाकडे वाटचाल आहे जगाची. आणि पुन्हा लोक सायकलवर आणि पुन्हा महाराज बायका चुलीवर येतात काय अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये गॅस बंद झालाय. खेड्यात टेन्शन नाही. आलं लक्षात. अवघड परिस्थिती आहे. आणि म्हणून अभंग निवडलाय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म धर्म म्हणजे काय सदाचार इति धर्म. सदाचारानं राहणं म्हणजे धर्म. सदाचार पाळणं म्हणजे धर्म. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे धर्म. अलग लक्षात. गावाची सेवा करणं म्हणजे धर्म. बघा आम्ही उत्तम गायक असो आणि आम्ही जर आमच्या गावामध्ये कीर्तनाला जात नसो तो अधर्म आहे. तो धर्म नाही. आम्ही कीर्तनकार आहोत आणि आम्हाला तारीख नसून जर आम्ही म्हणत असो की महाराज मी कीर्तनाला आलो. धर्म आहे काय धर्म आहे भाऊ. अलग लक्षात. महाराज म्हणतात आमची डायरी भरली. अलग लक्षात. अधर्म आहे. फार विचित्र परिस्थिती आहे. अलग लक्षात. पण ही परिस्थिती सुधारवणं फक्त एकाच व्यासपीठाच्या हातात आहे. ते म्हणजे वारकरी संप्रदाय. लक्षात असू दे. जगामध्ये वारकरी संप्रदाय सारखा पंत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाही आणि पांडुरंगासारखा देव नाही. लक्षात असू दे. एवढं वैभव या संप्रदायाचं. एवढं वैभव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी तयार केली का लोक धर्माने राहण्यासाठी. हरिपाठ तयार केला. चांगदेव पासष्टी तयार केली. अमृत अनुभव तयार केला. नाथ महाराजांनी भागवत तयार केलं. रामायण तयार केलं. काय नाथांचा अधिकार आहे. अलग लक्षात. का वडिने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाय. काय अधिकार आहे महाराज. परमार्थातली प्रत्येक गोष्ट ही भूषण आहे आणि संसारातली प्रत्येक गोष्ट ही दूषण आहे. विडाला प्रत्येक गोष्ट परमार्थातली भूषण आहे. कुठलीही गोष्ट असू द्या. अरे नाथ महाराजांचे वंशज भानुदास महाराज काय उपकार आहेत महाराज संप्रदायावर. देव कर्नाटक मधून वापस आणला. काय उपकार आहेत. अलग लक्षात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं की ज्ञानोबरायांच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली होती. समाधी लोपली होती महाराज. समाधी हुडकली. अलग लक्षात. नाथ महाराज समाधीमध्ये गेले. आतमध्ये अजान वृक्षाची मुळी कंटाळून बाजूला केली. हे परमार्थातलं सगळ्यात मोठं भूषण आहे. लक्षात असू द्या. काय भूषण आहे. टाळ्या वाजवू अटॅक येत नाही. विठाला विठाला मध्ये दांडेकर मामा अलग लक्षात जिवंत होते आणि त्या काळच्या शास्त्रज्ञाने ठरवलं की समाधीवर मीटर लावायचं. आतमध्ये ज्ञानोबराय आहेत का नाही. महाराज आतमध्ये ज्ञानोबराय आहेत म्हणून तर संप्रदाय चालवत. अरे काका तेर मध्ये आहेत म्हणून संप्रदाय आहे. जगद्गुरु तुकोबाराय देहू मध्ये आहेत म्हणून संप्रदाय आहे. आणि छत्रपती शिवराय रायगडावर आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. लक्षात
म्हणून गर्भ आहे. आणि सध्या बलिदान मात चालू आहे. काय राजाला यातना झाली होती महाराज, बकऱ्याचं कातडं सोडावं, तसं महाराज संभाजी महाराजांचं कातडं सोडलं बकऱ्याचं. धर्म बदलला नाही, धर्माचे पालन डोळ्यात घातल्या, धर्म बदलला नाही. आणि त्या औरंगजेबाने विचारलं, संभा धर्म बदलले, आबेबी बघताय धर्म बदलले. संभाजी महाराजांनी सांगितलं, अलग लक्षात, जातीसाठी माती खाणारे अवलाद आहे, धर्म बदलणार नाही. आणि महाराज आपण गप्पा गप धर्म बदलले तो. अलग लक्षात, लव जिहाद सारखे प्रकरण चालू आहे, लाज वाटली पाहिजे आपल्याला. अलग लक्षात, लक्ष दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. लक्ष जर नाही दिलं ना, येणारा काळ फार विचित्र आहे. म्हणून सांगतो, बटोगे तो कटोगे, बटोगे तो कटोगे. म्हणून जातीमध्ये मरू नका. ती त्या जातीचा, ती त्या जातीचा, ती ह्या जातीचा, त्याचा झेंडा वेगळा, माझा झेंडा वेगळा, सगळ्याचा कावळा काळा आहे म्हणून बरं आहे. तर प्रत्येकाचा हुडकून आणावं लागला असता. अलग लक्ष, सगळ्याचा कावळा कसा आहे, वाघे. नाहीतर कुणाचा लाल, कुणाचा जांभळा, कुणाचा पिवळा. माझ्यावर घेतो की आम्हाला म्हणते महाराज 12:15 नंतर तुमचं येड जात. कोण कधी काय कोणाला म्हणाल काय सांगता येत नाही. अलग लक्षात, पण आम्हाला वेळ एकच आहे, त्या भगवंताशिवाय दुसरं वेळ आम्हाला कुठलं नाही. अलग लक्षात, प्रत्येकाला ती वेळ असावं. ऐका काय सांगत होतो, डोळ्यात गरम साया घातल्या, हाताची नख उपसली हो. आपल्याला उदबत्ती पोळी तर अंगातलं जात. काय केलं, उदबत्ती पोळी ना अंगातलं जाते. आपल्या इथलं सांगा नाही, लातूर जिल्ह्यातलं सांगाल. तिथं 7 अकराला सवासने बोलवले त्या एका महाराजानं शेतात. कारण कीर्तनकाराची बायको आराधीन होती. काय होती, आणि तिथं सवासने बोललेल्या होत्या महाराज. आणि लिंबाच्या झाडावर आग्या मोहळ होता. मी ग बसावं, 50 उदबत्त्या चितिवल्या, त्या आग्या मोहळा खाली धरल्या. एक बी असा त्या शेतात थांबले. नीट कोण फांदीनं, कोण वाढल्या बांधणं, कोण माळावून, कोण नंबर बांधाने, नीट गावाकडे विठाला. मी तुळजापूरमध्ये वडरवाड्यामध्ये सप्ताह चालू केला. सगळं तुळजापूर मला म्हणायचं, कशाला वडरवाड्या नदीला घालाव महाराज, लय डेंजर माणसं आहेत तिथं. तसंच झालं. पहिल्या वर्षी सप्ताह बसवला, महेश महाराजांची तारीख घेतली. पहिल्या दिवशी महाराज आले म्हणले महाराज अडकवलं म्हणले चांगलं तुम्ही मला हे तास. अलग लक्षात. आणि त्या मंडपामधून ती लोक महाराज कॅरी बॅग घेऊन जायची. काय घेऊन जायचे, सफरचंदची म्हणा की. आणि कोण डुलत यायचं, कोण हलत जायचं. काळ बदलला. 3 वर्षानंतर त्या वडरवाड्यामध्ये 50 मालकरी. किती मालकरी? 50. आणि जो मेन करणारा माणूस आहे ना, त्यालाच अगोदर मालकरी केलं मी. एक सांगतो तुम्हाला, परवा उद्धव महाराज चोले आमचे विशाल महाराज यांच्याकडे असते, त्याने एक सुंदर सुंदर वाक्य बोललं कीर्तन. आपल्या महाराष्ट्रामध्ये 80,000 कीर्तनकार आहेत. किती? 80,000. प्रत्येक कीर्तनकाराने दररोज जर एक मालकरी केला तर दररोज 80,000 मालकरी होते. कशाला आदर होईल, लक्षात येते. 80,000 दररोज मालकरी. अख्खा देशात मालकरी होईल ना 10-1 वर्ष. कशाला राहते. अलग लक्षात. आणि मग मी जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर ती पोरग म्हणाला बीएम तिस्को, बीएम तिस्को. मी म्हणलं पलीकडे खिसको. तसलं बीएम तिस्को नाही ना काय. आणि मग त्याला विचारलं नेमकं बीएम कशाला म्हणते. ते म्हणला भाताला. मी बी थोडं थोडं शिकालोय. काय वर्षानंतर तुमच्या भाषेत कीर्तन करून दाखवतो. विठाला
संत महात्मे परिवर्तन करण्यासाठी मृत्यू लोकांच्या जन्माला आले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी सातसभा साधू संतांचे मार्ग. अनराने भरले जग उचिष्टाचा भाग चेचे उरला ते शिव. संत महात्मे वैकुंठातून आले. आपण कुठं जातो आपल्याला माहिती नाही, पण तो खोबा आहे वैकुंठातूनच आले ना. वैकुंठाला गेले. आम्ही वैकुंठवासी काय महाराज, आम्ही वैकुंठातून आलो. ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज. गुलाबराव महाराजांना आपल्या धाराशिव जिल्ह्याचं वैभव किंवा या आपल्या देशाचं वैभव हरिभक्त पारायण स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संदीपान बाबा हर्षगावकरांनी तो दृष्टांत सांगितला होता. गुलाबराव महाराज ज्ञानोबांच्या समाधीत उतरले होते आणि गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबांना बघितलं होतं. आणि जसं गुलाबराव महाराजांनी सांगितलं तसं चित्र काढलं चित्रकाराने. आणि मग गुलाबराव महाराजांना विचारलं ज्ञानोबाराय कसे दिसते. ज्ञानोबाराय असेच दिसतेत म्हणजे. काय अधिकार आहे महाराज महात्म्यांचा. डोळे नसताना दोन्ही डोळ्याने आंधळे होते गुलाबराव महाराज. काय अधिकार आहे महात्म्यांचा. तसेच होते. वृंदावन मधला एक तुम्हाला त्या ठिकाणी किस्सा सांगतो. वृंदावन मध्ये सुरदासजी दोन्ही डोळ्याने आंधळे. सुरदासजींना देवाला बघायचं होतं. सुरदासजी निधिवनामध्ये गेले. वृंदावन मध्ये निधिवन आहे. रात्री 12 वाजता 12च्या नंतर आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही. तिथं जर आतमध्ये जीव गेला तर तो जिवंत राहत नाही. रात्री 12 वाजता तिथं रासक्रीडा चालू असते. नृत्य भगवान श्रीकृष्ण राधाजी आलं लक्षात गोपिका नृत्य करते. त्या निधिवनामध्ये सुरदासजी महाराज गेले. रात्री 12 नंतर सुरदासजी महाराज तिथंच थांबले आणि भगवंताने राधाजींना सांगितलं राधे सुरदास महाराज थांबलेत म्हणले आज चला दर्शन करू. सुरदासजी महाराजांकडे भगवान श्रीकृष्ण राधाजी आले आणि विचारलं महाराज का थांबलात. म्हणजे तुमचं दर्शन घ्यायचंय. मग दृष्टी द्या ना देवा. दोन्ही डोळे आंधळे मला तुम्हाला पाहायचंय. सुरदासजी महाराजांना भगवंताने दृष्टी दिली. सुरदासजी महाराजांनी देवाला पाहिलं राधाजींना पाहिलं आणि मग देव म्हणले राहू द्या आता डोळे. सुरदासजी महाराज म्हणले आता नको डोळे. अरे जगातलं सगळ्यात सुंदर ब्रह्म आलं लक्षात मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. देवा तुला पाहिलं राधेला पाहिलं. आता माझे डोळे पुन्हा आंधळे कर. मला आता नश्वर महाराज त्या ठिकाणी जग पाहायचं नाही. मला हे जग पाहायचं नाही. पुन्हा आंधळ कर. काय संत महात्मे महाराज. ही भूमी साधी नाही बरं का. ही भूमी त्यागाची भूमी आहे. आणि ही साधी भूमी नाही. याच भूमीमध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू. याच भूमीमध्ये छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज तानाजी मालुसरे याच भूमीमध्ये जन्माला आली. साधी भूमी नाही. संत महात्म्यांनी परस्पर्शाने पावलं झालेली भूमी आहे. आणि याच तेरीमध्ये 12 वर्ष जगाचा मालक कामाला होता. 12 वर्ष गाडगे बनवले हो देवाने. गाडगे बनवले आणि सगळ्यात नंबर 1 गाडगे बनवायचे देवाने. 12 वाड्यामध्ये काकांच्या घरच्या गाडग्याला मागणी होती. एक तर म्हातारी एक दिवशी डेरा न्यायला आली. देवानं भिंतीवर डेरा मारला. रेवाच हातामध्ये आला. म्हातारी म्हणजे पहिल्यांदाच बघितला असला डेरा. देव म्हणला मी जे डेरे बनवतोय आलं का लक्षात ती एकसारखे नाहीत. ऐसे भिन्न भिन्न साचे आणि केले प्रारब्धाने वाटी. कुंभा अवघा एक यावा बाकी अवघा कोकिरावा. एकाच हव्यामध्ये तयार होणारे गाडगे. प्रत्येक गाडग्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आलं का लक्षात. एवढा अधिकार. मला एकाने प्रश्न केला होता. पुणे जिल्ह्यामध्ये दिवाळंदे, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे. तुमच्या जिल्ह्यात काय आहे. मी म्हणलं आमच्या जे जिल्ह्यात आहे ते जगात कुठं नाही. आमच्या जिल्ह्यात काय आहे थोडं कशी करा सौंड लावा. आमच्या जिल्ह्यात जे आहे ना ते जगात कुठं नाही. आमच्या जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना तलवार देणारी आई आहे. काय छत्रपती शिवरायांना तलवार देणारी आई आमच्या जिल्ह्यात आहे. म्हणले अजून काय
आमच्या जिल्ह्यात रामानंद महाराज आहेत, आमच्या जिल्ह्यात शिवगुरु महाराज आहेत, आमच्या जिल्ह्यात आबाजी महाराज आहेत, आमच्या जिल्ह्यात कोळेवाडीला हैबत बाबाची समाधी आहे. काय नाही, अरे आमच्या जिल्ह्यात तेरणीमधून रस्ता करणारे मारुती महाराज आहेत. काय नाही आमच्या जिल्ह्यात, अरे आमच्या जिल्ह्यात आदमापुराहून बाळूमामा नांदूर घेता आलेत. काय नाही आमच्या जिल्ह्यात. अजून सांगतो, आमच्या जिल्ह्यात जे आहे ना ते कुठंच नाही. काय, अरे 22 चालताच्या डोक्यावर थापट मारणारे गोरबा का आमच्या जिल्ह्यात. काय पाहिजे अजून? कच्चा आणि पक्क ठरवण्याचा थापटणं आपल्या जिल्ह्यात आहे. आलं लक्षात. म्हणून सांगतो, कच्चा राहू नका, तो अधर्म आहे. विठाला जात बदलली नाही. हे काय सांगत होतो, जात बदलली नाही. काय यातना झाले हो, 45 दिवस त्रास दिला आणि म्हणून बलिदान मास पाळायचा आहे. शेवटी तर महाराज चिमट्यानं जेबो पसले हो, महाराजांची जेबो पसली. जेबो पसले चिमट्यानं. किती त्रास होत असलो. चिमटा घातला लोखंडी, 2 पाय दिले आणि अशी जेब उपसून काढली. धर्माचे पालन. अरे सहजासहजी संप्रदाय उभा राहिला नाही. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर दीवाना होता तो सबकी सुनता होता. लय अवघड झालं असतं पुन्हा. आलं का लक्षात? लय अवघड. अरे शिवाजी जन्माला आलाच नसता. आलं का लक्षात? पुढचं काय? हिंदू धर्म बुडाला असता. जर महाराज आले नसते ना आणि सत्य झाले नसते, कीर्तन झाली नसती, मग आपण एकमेकाला म्हणलो नसतो त्याचा स्वर गेलाय, ह्याचा लागलाय. मला चालत दिली नाही. लय अवघड आहे महाराज आपलं. ऐका काय झालं. मोठी नदी होती, मोठी नदी गावातून वाहत होती आणि त्या नदीच्या काढायला एक मोठं झाड होतं. धर्म सांगतो बरं का. मोठं झाड होतं आणि त्या झाडावर एक कबूतर येऊन बसत होतं आणि त्या नदीच्या कडेला एक मुंगीचं रावळ होतं. त्या रावळामध्ये एक मुंगी यायची, पाणी प्यायची. एक दिवशी असं झालं, मुंगीचा पाय घसरला आणि मुंगी पाण्यात पडली. कबुतराने पाहिलं. कबुतराने महाराज ती मुंगी बाजूला काढली. मुंगीला आनंद झाला. असे बरेच दिवस चालू झाला. मुंगीचा दररोज तो खेळ झाला. दररोज पाण्यामध्ये पडायचं, कबुतराने जीव वाचवायचा आणि हे सगळं झाडानं बघायचं. झाड साक्षीदार होतं. एक दिवस असा झाला, कबुतराला वाटलं मीच का मुंगीचा प्राण वाचवू, मी काय गुत घेतले का म्हणले तिचे. आणि महाराज मुंगी पाण्यामध्ये पडली. मुंगी आकांत करू लागली, मुंगी रडू लागली. ते झाड पाहत होतं, कबुतराने लक्ष दिलं नाही. मुंगीचा प्राण वाचवल्यामुळं कबुतराचा प्राण वाचला होता. कशामुळं? दररोज एक शिकारी बंदूक घेऊन यायचा, त्या कबुतरावर निशाणा धरायचा, मुंगीनं पायाला चावायचं, निशाणा चुकायचा आणि कबूतर वाचायचं. एक दिवशी महाराज गैरसमज झाला कबुतराला. उपकार करते का म्हणले मुंगी माझ्यावर. मुंगी बडत होती, मुंगी ओरडत होती. कबुतराने मुंगीकडे लक्ष दिलं नाही. कबूतर महाराज आपल्या अभंगामध्ये मग्न होतो, गाण्यामध्ये. कबुतराने ठरवलं नाही प्राण वाचवायचं नाही. तेवढाच मोका साधला शिकाऱ्यात. बरोबर निशाणा धरला. कबूतर महाराज त्या ठिकाणी गोळी घातली कबुतराला. कबूतर मेलं, मुंगीही मेली. पण त्या दिवशी झाड लय रडलं. झाड लय रडलं. झाडानं सांगितलं जगातला धर्म संपलाय आणि अधर्म चालू. आलं का लक्षात? झाड लय रडलं त्या दिवशी. झाडाला वाईट वाटलं. अरे अरे अरे, हिनं त्याचा प्राण वाचवलं नाही, तिनं त्याचा प्राण वाचवला नाही आणि त्याचा परिणाम दोघालाही मारावं लागलं. झाड लय रडलं त्या दिवशी. लक्षात असू द्या, अधर्म आहे. अधर्म जीवाची तीच अवस्था आहे. मुंगीन कबूतर उदाहरण आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो गळावळा म्हणून.
पुण्यात रेल्वे गेली आता असू द्या. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून. संतांना जसा जीवाचा कळवळा आहे ना तसं दुसऱ्याला नाही बरं. काय नाही नोकरायला त्रास दिला हो तरी सुद्धा जगाविषयी कळवळा अंतकरणात होता. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं प्रेत उचललंय चौघांनी. चौघच्या चौघ भाऊ किती होते ती म्हणाले हे बोलत होतं म्हणले नाकूच करून चाललं म्हणले आपल्याच खांद्यावर. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले पुंडली कवरदा हरी विठ्ठल जायचं कॅन्सर. तसं जर आपल्याला करायला असतं भाऊ कोणच वरी गेलं नसतं. आपण एकदा गेलो ना चौघाच्या खांद्यावर पुन्हा महागारी नाही परत महागारी येत. बघा दुसऱ्या वेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी देह ठेवला. एका मुलीची इती जाती होती तिची आई म्हणू लागली ह्याला आजच जमलं का म्हणले मारायला. लगेचच कॅन्सल केलं. पुंडली ती हरिपंडित म्हणला बाबा जायचं ठरवा. एवढ्या दिंड्या बोलवा लावलो एवढे टमटम एवढे नारळ एवढा खर्च जायचं फिक्स करा म्हणले. नाथ महाराजांनी ठरवलं कुणाच्या खांद्यावर जायचं नाही आणि कुणाला आडवही जायचं नाही. त्याला संत म्हणायचं काय अधिकार आहे माणूस. ठरवलं सांगितलं हरिपंडित मी उद्या जाणार आहे. आणि तो षष्टीचा दिवस. षष्टी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये फार महाराज षष्टीने क्रांती केली. नाथ महाराजाला अनुग्रह षष्टीला झाला. गुरुदेव षष्टीला भेटले. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्टी फार. आणि नाथ महाराजांच्या घरामध्ये रांजण आहे. तो रांजण देवाने घागरवत्ती तरच भरतो बर का. नाहीतर एरवी तुम्ही टँकरनं पाणी होता रांजण भरत नाही. संतांचा अधिकार आहे. मी काय सांगत होतो की ज्ञानोबाच्या समाधीवरती मीटर लावलं आणि दांडेकर मामा ज्ञानोबाला हात जोडून म्हणू लागले माऊली लोक शक करायलेत म्हणले तुम्ही समाधीत आहेत का नाही. बघा ते दार बंद केलं आणि महाराज 1 तासानंतर ते दार जाऊन उघडलं. थर्मामीटरचे काटे तुटून पडले होते. स्प्रिंगा बाजूला पडल्या होत्या. दांडेकर मामानी समाधीला मिठी मारली. रडू लागले मामा. माऊली लक्षात. आणि त्या शास्त्रज्ञाला चक्कर आली आणि पुन्हा महाराज शंका करायची नाही बरं का. आणि अविश्वास जर असेल ना भक्तीवर संपलं. भक्ती महाराज कडपर्यंत जात. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास विश्वास पाहिजे. तुम्ही महाराज मसोबाची पूजा करा पण पुन्हा मसोबा सोडून तिकडे दुसरीकडे जाऊ नका. आपला तो एक मसोबा करून घ्यावा पुन्हा दुसरा देव नाही. नाहीतर माणसं महाराज शेंदरी हेंदरी देवते कोणती पूजे भूते घेते आपल्या पोटाची रडती मागती सीते अवधान. आमचा मागणारा नाही आमचा देणारा आहे. आमचा कसला देणार आहे. पण त्याच्याकडे एक महाराज बँक आहे बरं का. कशी त्याच्याकडे सुद्धा एक व्यवहार आहे. घेसी किंवा देसी. घेसी म्हणजे नारळ घेसी तसलं नाही. त्याच्याकडे व्यवहार आहे घेसी. आपलं बॅलन्स नावानं भरलेलं पाहिजे मग तो घेतो आणि आपल्याला उदार अंतकरणाने देतो. विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान. तोची एक दान. Oh
मावळी नगरचं जेवढं महाराज वर्णन करावं तेवढं कमी आहे. भजनी मंडळ कमी आहे पण काकडा करते, हरिपाठ करते. आलं का लक्षात? आपल्या माऊली नगर मध्ये आता मला वाटतं 3-4 मुलं आळंदीला आहेत. काल महाराजांचं कीर्तन झालं त्यांच्या संस्थेमध्ये. भाग्य आहे महाराज. आलं का? वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा कीर्तनकार नाही झाला, गायनाचार्य नाही झाला, मृदंगाचार्य नाही झाला. आलं का लक्षात? धर्माचं पालन करणारा मात्र नक्की होतो. लक्षात असू दे, धर्माचं पालन करणार. काय झालं? संगमनेर तालुक्यात कालच एका मोठ्या महाराज वक्त्यांच्या मुखातून ऐकलं, संगमनेर तालुक्यामध्ये तमाशात नाचणारी एक स्त्री बर का, आणि तिला एकुलता एक मुलगा होता. तिने विचार केला आपल्या मुलाचं भविष्य काय. आलं का लक्षात? येते वडिलांचे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आपल्या मुलाचं भविष्य काय विचार केला आणि एकुलता एक मुलगा आळंदीत नेऊन घातला संस्थेत. पण बघा, एखाद्याच्या माग जर महाराज त्या ठिकाणी चक्र फिरलं ना, त्या स्त्रीच्या हृदयामध्ये वेच पडलं. वेच पडल्यामुळे नाचता येणार, पण महाराज उसना अवसान घेऊन ती नाचायची. आणि तिनं महाराज 4 पैसे जमा करायचे आणि तिकडे फोन करायचा, महाराज कसा आहे माझा बाळू, चांगलं. आणि महाराज 4 पैसे जमा झाले, ती स्त्री आळंदीला यायची आणि महाराजांना फोन करायची, महाराज मी इथे इंद्रायणीच्या काठी उभा आहे, या. महाराजांनी सांगितलं, ताई तुम्ही संस्थेवर या. काय वाक्य बोलले महाराज त्या आईने. सांगितलं, महाराज मी तमाशात नाचणारी बाई आहे, मला जर महाराज तिथं कुणी पाहिलं आणि ओळखलं तर माझ्या मुलाला नावं ठेवतील हो, की ही नाचणाऱ्या बाईचं मुलगा आहे, नावं ठेवतील. मी तिकडे येत नाही, तुम्हीच इकडे या. महाराज इंद्रायणीच्या काठावर गेले आणि त्या स्त्रीकडून पैसे हातात, त्या स्त्रीने महाराजांच्या हातात पैसे दिले. ती स्त्री म्हणू लागली, महाराज माझा मुलगा कीर्तनकार न होऊ द्या, गायनाचार्य न होऊ द्या, मृदंग न वाजवू द्या, पण तो चांगला माणूस म्हणून जगणार याचा मला अभिमान आहे. आलं का लक्षात? चांगला माणूस म्हणून जगणार. हो, माहिती माय आणि हा धर्म आहे महाराज, धर्म आहे फार महत्वाचा आहे. म्हणून वारकरी संप्रदाय असा आहे, नुसती गळ्यात माळ असू द्या, प्रमाण पाठ नसू द्या, फक्त पंक्ती पुरतं. काय झालं आता पंक्तीचं आठवलं म्हणून सांगतो. लोणंदला जेवायला गेलो आम्ही, पण लोणंदला 4 ठिकाणी वारकरी गेली जेवायला. आम्ही जिथे गेलो तिथे ह्याला माहिती नव्हतं की गुलाबजामुनाची पंगत सोडून आमच्या सोबत आलतं. भाऊ आपल्या टीव्हीतला घडलेला किस्सा आहे. आणि आम्ही जेवायला बसलो, पिठलं भाकर आल्यावरती म्हणले की घर मालक म्हणला, मला की श्लोक. त्यांना असं घर कोण पाणी फिरून म्हणला, पुंडली हे मला असं का पिठल्या भाकरीला एवढंच असतंय म्हणले. गुलाबजामुन पासून द्या असते तर श्लोक म्हणले असते, म्हणले पिठल्या भाकरीला श्लोक म्हणू का काय करू, भूत घेतलंय का म्हणले आम्ही. एवढे हुशार लोक आहेत महाराज. आलं का लक्षात? आणि खरं सांगा, आषाढी वारीत पिठल्या भाकर खाऊ वाटते का वाचून? होय, वारी करणारे सगळे अहो भाकरीच खाऊ वाटते. काय वैशिष्ट्य माहिती नाही. वारकऱ्याला सुद्धा बर का, वारकऱ्याला सुद्धा अहो लय त्रास हो. आणि आमच्या नशिबाने एक वरण चपाती आणि वांग्याची मोकळी भाजी आणि बटाट्याची मोकळी भाजी. एक सांगतो तुम्हाला, माफी मागून बोलतो बर का, वरण करत जाऊ पण तुरीचं करू नका, मुगाच्या डाळीचं करत जाऊ. म्हणजे प्रत्येक महाराज जेवण, महाराजाची जेवत नाही त्याचं कारण हे आहे. बरोबर आहे का महाराज? महाराज सगळं तुरीचा असू द्या त्या मुगाचा असू द्या, महाराजांना जेवण्याचं कारण महाराज. बरोबर आहे का नाही? कसं आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन, संतांनी धर्माचं पालनच केलं, सदाचार वाढवला.
आलं का लक्षात? हे जग सुखी व्हावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी तयार केली, एवढा संप्रदाय उभा केला. वालीला ध्वजती ही लोक ऐसी चराचरी कीर्ती गाठ किंवा पाहे पा ध्वजेचे चिरगोट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित करी तुझा मुद्रांकित. आलं का लक्षात? धर्म तर वाढवला आणि पुन्हा बीजरोपण केलं. कशाचं? अभंगाचं दुसरं चरण. करणे काम, एवढंच काम करायला संत महात्मे आले. आपण महाराज आपल्या कामाची लिस्ट जर काढली तर लय काम आहेत आपल्याला. आणि म्हणून 6 विकारामध्ये काम अध्यक्ष आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार अधिकारी काम. आणि संतांचं जर काम पाहिलं हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, नामाचं बीज. आलं का लक्षात? त्या नामाचं बीज व्यवस्थितरित्या ज्ञानोबारांनी महाराज त्याचं जतन केलं. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले बेचिताची भारू. पण भजन केल्यावर काय होतं? भजन केल्यावर काय होतं? भजन केल्यावर भजन केल्यावर काय होतं? झाला पद्मनाभ सेवा. वा वा महाराज. झाला पद्मनाभ सेवा.
दिली पाहिजे. बघा एखाद्याला राग नाही कळू द्या, राग कळत नसतं ऐकणार, आणि मला कळत नाही दुसऱ्यात कशा. एक जण मला तुम्हाला राग येते का म्हणजे येते, बघितलं तर येतंय, बाकीचं कशाला. राग येतो ना. महाराज असं गायन झालं ना, कसं आहे श्रोता रसिक असतो, श्रोत्याला राग कळत नाही, पण एखादा महाराज या ठिकाणी चक्रधार वगैरे व्यवस्थित वाजला की तिथून खालून आपोआप वा. कलाकारला दाद दिली पाहिजे. अलग लक्षात. एक सांगतो तुम्हाला, जगात बरेच आवाज होतील पण लता दिदी सारखा आवाज होणे नाही. अलग लक्षात. आणि जगात बरेच भाषण करणारे होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सारखं भाषण नाही. काय महाराज भाषण, आम्ही बघून भाषण करते, आम्ही सुद्धा वाचूनच येतो कीर्तनाला. परवा दत्ता महाराजांनी फार सुंदर चिंतन केलं विठ्ठलवाडीत, की परमार्थ कशाला करायचा, विसरायसाठी आणि विसरलेला पुन्हा आठवण्यासाठी. भजन हरिपाठ विसरतो, 8 दिवस हरिपाठ नाही म्हणत, आमचा सुद्धा विसर. दररोज रिवायजन असल्यामुळं हरिपाठ पाठ राहतो. आणि 8 दिवस जर गैरहजेरी म्हणजे हात नाही जर म्हणला, एखादं चरण माग पुढे होत. परमार्थ आठवण्यासाठी, विसरण्यासाठी, पुन्हा विसरलेला आठवण्यासाठी, इति नाम परमार्थ. महाराज लता दिदीने स्वतःचा आवाज अमर करून ठेवला, अमर अमर करून ठेवला. परवा प्रशांत महाराज गोडकेनी मला ते विठ्ठलवाडीमध्ये एक कडवं म्हणलं बघा, ऐकू द्यायला. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है मेरी, करना रहेगा, नाम गुम जाएगा. आवाज होता. आणि सातारकर महाराजांसारखा हरिपाठ पुन्हा होणे नाही. परवा एखाद्या सुंदर महाराज एक दोहा गायला, एक जण सुंदर पांडुरंग महाराज आरो यांनी सुंदर सुंदर महाराज एक कडवं गायलं, सुंदर. मला जमतंय का नाही माहिती ना, उभं ट्रायल करतो. दरबार में मुरली वाले के, दरबार में मुरली वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं, दरबार में मुरली वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं. पुढचं फार सुंदर आहे. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ, गले से मिलाए जाते हैं, दरबार में मुरली वाले. मला कसं पाठ झालं, कवाली पाठ केली. दुनिया के सताए लोग यहाँ, गले से मिलाए जाते हैं, दरबार में मुरली वाले. मला कसं पाठ झालं, कवाली पाठ केली. इस शान करम का क्या कहना, जो बन के सवारी आते हैं. विठाला विठाला.
एकच करायचं. काय करायचं? दुसरं तिसरं काय करायचं नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष भूतांचे. सगळ्यांनी हात वरी करा. सगळे माग बसलेले, घरात झोपलेले, आणि असेच राहू दे सकाळपर्यंत. नाही जर देव आला तर बोला हम भी बोलो राधे, तुम भी बोलो राधे.
हे जियामा करणे काम हेची आमा करणे काम हे जियामा करणे काम हेची आमा करणे काम हे जियामा करणे काम हेची आमा नामाचं बीज वाढवण्यासाठी आम्ही मृत्यू लोकात अवतरी झालो, अवताराला आलो. संतांच्या हातात आहे. संत अवताराला येत असतात, आपली मजबुरी आहे आणि देवाला बोलवणं गरजेचं आहे. सोय इच्छा प्रारब्धाने संत येतात आणि सोय इच्छा प्रारब्धाने संत जातात. आपलं तसं नाही. आलं का लक्षात? आपलं कसं आहे, कबीर महाराजांचा एक दोहा आहे, कहा से आया कहा जाना है करो विचार बुरदा. कबीर साहेब म्हणते, कुठून आलो माहिती नाही, कुठं जायचं माहिती नाही, नुसतं आत्ताच चालू, रात्रंदिवस धडपड चालू. का? सुखासाठी. महाराज म्हणते, सुख पाहिजे ना, तरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी. सुखरूप व्हायचंय ना, पंढरपूरला जा, तो देव प्राप्त करून घे. संत महात्मे त्याच्यासाठी झाले. त्याच्या करणे काम बीज वाढ, नामाचं बीज वाढवत असताना एखाद्याला वाईट जरी वाटलं तरी आम्ही बोलायला भेट नाही. अभंगाचं तिसरं चरण कृष्ण उत्तर
केल्याशिवाय पकवाज वाजत नाही. आलं का लक्षात? आणि रक्त जाळल्याशिवाय गायन हे करता येत नाही. तुम्ही म्हणता तुमचं कसं आहे, माझं बी तसंच आहे. आलं का लक्षात? कीर्तन तर काय सोपं नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय किती विरोध होता. मुंबाजी बुवाचा वाडा समोरच होता. किती विरोध. तुकोबारायला सांगितलं तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही, तुम्ही अभंग लिहू नका. अभंग परवा मला एक जणाचा फोन आला, महाराज तुम्ही अभंग लिहिता का? हाय ती संपन आहे म्हणले. मी कुठं लिहू? आलं का लक्ष? माझा गाता आता कधी कुणी बघायचं. आणि त्याने स्वतःच नाव सुद्धा टाकलंय खाली. मी आता त्याचं नाव सांगत नाही, मला दाखवतोच गाता एक दिवशी. सोपं नाही महाराज. दिसायला काय झालं, एका गावात दोघ जण असत गावात भांडणं करून घरात एका दुसऱ्या गावात विना घ्यायला गेले. काय करा आपण, बरीच भांडणं करूनच विना घ्यायला येते. ती विना घ्यायला दोघांनी गेले. ती सप्ताह बघितला की महाराज शास्त्री महाराज बसायला गादी काय, खायला सेब काय, असे आहात काय नाही म्हणले. आता गावात गेले पट्टी गोळा करायची, सप्ताह बसवायचा. दुसरं लय हुशार ती म्हणला महाराज जर व्हायचं असेल तर आपल्या जिल्ह्यात जमत सल्ली ओळखते बाहेरच्या लांबच्या जिल्ह्यात. आणि महाराज काय काय जिल्हा सोडूनच तारखायत मोठ्या मोठ्या तिथल्या जवळच्या जिल्ह्यात. ती गेली तिकडं पुणे जिल्ह्यात. आणि त्या अशा गावात गेली, त्या गावात कधी सत्ता नव्हता. नेमकं ह्यानी महाराज त्या गावातल्या लोकांनी सत्तेचं नियोजन करायला आणि ह्यानी स्टँडवर एसटीतून उतरायला उजळले हे भाग्य आता. आणि ही काय साधी गेली नव्हती, एवढ्या काटाची धोतर, उपरणे टोपी तारसीन काय बाबा बाबा म्हणले महाराज आले महाराज आले महाराज आले. ह्याला बरं वाटतं सुरुवातीला, नाश्ता काय, फळ काय, जेवण काय. ते म्हणले महाराज आम्ही सत्याचं नियोजन केले, पहिलं कीर्तन आता अवघड झालं. आतापर्यंत बरं होतं पण इथून पुढचं अवघड झालं म्हणले, आता कसं करायचं. मग ते दुसरं म्हणतो होय तू घेऊनच म्हणले टेन्शन काय असतं कीर्तन म्हणजे. तू नसतं तिथे विनायक उभार मी आहे. महाराज आदल्या दिवशी मंडप टाकला, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला नाश्ता वगैरे सगळं पारायण झालं. 6 वाजल्या हरिपाठ झाल्या की धक 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 चालू झालं. कीर्तन टाइम डोळ्याला जेवण झाले. महाराज कीर्तनाची वेळ 9 ते 11 आणि धाराशिव जिल्ह्यातून महाराज आले म्हणले कीर्तन. आणि पहिलं कीर्तन त्यांचं. ती कीर्तनाला जाऊन कसं तर उभारलं आणि त्याने एकच म्हणायला चालू केलं, आता कसं करावं. त्यानं तिकडून म्हणायचं होय कशाला म्हणावं. जे महाराज हल्ले करायचं विठाला किती महाराज वाढ माय लिहून ठेवलेल्या संतांनी संपायला तयार नाही. तीक्ष्ण उत्तरे मुंबाजी बुवा तुकोबारांच्या घरासमोर राहत होते. परवा एका वक्त्याने महाराज प्रभू महाराज एकदम एवढं सुंदर वाक्य बोलले त्यांनी. विष कंठात का आहे, विष ओठातही नसावं आणि विष ओटातलं विष माणसं नीट बोलतच नाही, पण पोटातलं विष माणूस जिवंत राहत. विष ओटातही नसावं, विष पोटातही नसावं, विष फक्त महादेवाच्या कंठातच असावं. आपल्याला ती काय जमत
आणि जर कुणाला काय बघायचं असेल तर राऊंडात करून बघा. टोपणं परीक्षा घ्यायची असली. किती सुंदर वाक्य बोललं महाराजांनी. विष पोटात नसावं, विष पोटात नसावं. ओटाचं विष माणसं माणसाजवळ राहू देत नाही. पोटाचं विष त्या माणसाला जिवंत राहू देत नाही. आलं का लक्षात? मुंबाजी बुवा तुकोबारांच्या वाड्यासमोर होते. तुकोबारांचे अभंग चोरायचे त्याच्या खाली लिहायचे. मुंबाजी म्हणे, आधी काय गाता तयार झाला का? झालंच नाही. मग समोरच किती वेळ तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही. आणि तुकोबर आहे म्हणून कोपला पाटील गावीतील लोक म्हणू लागले. आता काय तुमचे अभंग बुडवून टाका. तुम्हाला द्वैत नकोय, अद्वैत नकोय, तुम्हाला ज्ञानोबा नकोय, तुम्हाला एकनाथ महाराज नकोय, तुम्हाला नामदेव महाराज नकोय. तुम्हाला पाहिजे तर काय? तुम्हाला अभंग करण्याचा एक सांगू का तुम्हाला? तुकोबराचा गाथा का बुडवला? तुकोबरा एकटे होते म्हणून बुडवला. एवढे जर असते तर काय हिंमत आहे? होय महाराज. आता बुडवा म्हणा बरं गाथा. आता शक्य आहे का गाथा बुडवून? तुकोबरा एकटे होते म्हणून गाथा बुडवला. ज्ञानोबरायला संन्यासाच्या गारट्या म्हणून संबोधलं. ज्ञानोबरायला आळंदीमध्ये भिक्षा मागू दिली नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. का? आलं का लक्षात? एकटे होते म्हणून. सिद्ध बेटावर झोपडी होती महाराज. सिद्ध बेटावर, सिद्ध बेटावर मुक्ताई दिवाळीचा सण होता. आळंदीमध्ये खापर आणायला गेल्या कुंभारवाड्यात. त्या कुंभारीन मावशी सांगितलं, कुंभारीन मावशी खापर द्या, माझ्या दादाला मांडे खायचे. तो तेवढ्याच विसोबा काका तिथं काय पाहिजे? ही संन्यासाची काळजी इथं का आले? सांगितलं काका तिला खापर पाहिजे. हो चाल बाहेर आळंदीच्या. महाराज ज्ञानोबरायांना जर ज्ञानोबरायांचा जर स्पर्श त्यावेळीच्या लोकांना झाला तर ती लोक स्नान करायची. आता त्या ज्ञानोबरायांचा स्पर्श व्हावा म्हणून लोक 10,000 किलोमीटर लाईन लावते. एक सांगतो तुम्हाला, संप्रदायामध्ये एक मंत्र लक्षात ठेवा कायम. क्या खाना तो दम खाना. भाऊ क्या खाना? दम खाना. भाऊ कधी आले की सारोळे मिठाला वेळ फार महत्वाची आहे. वेळ राहत नाही बरं का. तुकोबराची गाळ होऊन दिंडी काढली तरी तुकोबरा हसत होते. आई साहेबांनी पदर खावला भांडायला चालू केले. तुकोबरा म्हणते, आवले चल. आपली वरात निघाली नव्हती म्हणजे लग्न झालं. हे फक्त संतांनीच म्हणावं. नाथ महाराजांना राग यावा. किती प्रयत्न होता महाराज. नाथ महाराजाला काय राग येत नव्हता, ह्याला राग येत होता. का राग येत नाही? नाथ महाराजांना राग आणण्यासाठी ब्राह्मण पैठण मध्ये आला होता. त्याला ठरवलं तुला किती पाहिजे? 500 1000 रुपये देतो, पण नाथ महाराजांना राग आणून दाखव. तो ब्राह्मण मला बरं झालं, 500 पाहिजे होते, 1000 मिळाले. तो ब्राह्मण वाड्यात गेला. नाथ महाराज पूजा करत होते देवघरात. जोड्या सगळं तो ब्राह्मण आतमध्ये गेला. नाथ महाराजांनी ओळखलं. मत्सर या महाराज म्हणे. त्याने विचार केला, बापरे इथं तर अवघड झालं. म्हणजे मी चप्पल बुड घालून आतमध्ये देवघरात आलोय तरी नाथांना राग येत नाही. नाथ महाराज म्हणले, महाराज तुम्ही इतक्या गडबडीत आलात, तुम्हाला जोडा सुद्धा काढायचं लक्षात राहिले. काय हरकत नाही, चला आणि जेवण करून जा बरं का. पुरणपोळीचा स्वयंपाक. त्या ब्राह्मणाने विचार केला, आम्हाला राग आला नव्हता पण आता 100% आणतो. म्हणजे काय लाईनिंग करते माणसं. लक्षात. जेवायला बसलं आणि गिरिजाई जेवण वाढायला जवळ आल्याबरोबर तो ब्राह्मण उठला आणि गिरिजाईच्या पाठीवर जाऊन बसला. नाथ महाराज तीक्ष्ण उत्तरात बोलले नाहीत. नाथ महाराज म्हणू लागले, गिरिजा बाळ पडेल बर का, सांभाळ. ती संतांची पत्नी होती महाराज. तिने सांगितलं, मालक काळजी करू नका. जसा माझा हरिपंडित आहे ना तसे हे ब्राह्मण भाऊ आहेत. रडाच लागलं महाराज. आपले कोर्टात बांधणे केले. पाठीवर बसल्यावर नाही, नुसतं बघितल्यावर. म्हणून तर शांती ब्रह्म पदवी आहे ना. शांती ब्रह्म.
रागच येत नव्हता महाराज. काय? ज्ञानोबरायला ज्ञानाची पदवी आलं का लक्षात? साक्षात ज्ञानाची देव म्हणजे ज्ञानाची. हो. वैराग्याची पदवी बरोबर काकांना तो कोबराय. काय वैराग्य होतं काकांचं? दोन्ही हात तोडले हो, वेळेवर तोडले दोन्ही हात, कोणा स्पर्श केला नाही पत्नीला. आलं का लक्षात? तीक्ष्ण उत्तरात महाराज तुकोबाने सांगितलं, तुम्हाला द्वैत नको आहे, अद्वैत नको आहे, मग तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे तू बाकीचं बोलू नको, तुझा गाता बोलवून टाक. 14 दिवस वह्या तारिल्या जैशा लाह्या, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. आलं का लक्षात? म्हणून कोण तुकोबार आहे? 5वा वेद तुकोबार आहे. साक्षात 5वा वेद निर्माण केला महाराज तुकोबार आहे. 5वा वेद, 4 वेद आहेत आणि 5वा वेद तुकोबारांनी निर्माण केला, गाथा. प्रत्येकाच्या घरात गाथा असावा. आपल्या माऊलीनगर मध्ये सत्याला 40 वर्ष आहे. खरं हातवडी करून सांगा, कुणा कुणाच्या घरी गाथा आहे? तसलं कशाला बोलायला? महाराज तुम्ही लय म्हणतो म्हणले आम्ही तिकडे राजकारणात जाऊन बाण कसा आला? तीक्ष्ण उत्तरेने हाती घेऊन मी म्हणलं आमच्याकडे कमल बे वचन आहे का? म्हणले हात उभारीला. सगळं आहे इकडं. विज्ञानाचा शोध ज्ञानेश्वरी मध्ये लागला. आलं लक्षात? आयुर्वेदाचा शोध ज्ञानेश्वरी मध्ये लागला, घड्याळाचा शोध लागला, लाईटचा शोध लागला ज्ञानेश्वरी मध्ये. काय नाही ज्ञान होय त्यामुळे आते मूर्ख त्या आदाकडा. दगड जरी असताना आळंदीला जाताना आणि एकदा का ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवायला चालू केलं आणि काय एकदा ज्ञानोबारांनी बोट धरलं ना, आयुष्याचं कल्याण झालं. कल्याण झालं. पुन्हा ज्ञानोबाराय बोट सोडत नाही. तेच खरं धर्माचं पालन. आलं लक्षात? म्हणून महाराज म्हणते तीक्ष्ण उत्तरे. आणि आम्ही बोलत असताना कुणाची भाड भीड ठेवत नाही. अभंगात शेवट नाही हेच्या करणे काम बीज वाढवावे नाम. चांगलं सांगत असताना आम्ही लक्ष देत नाही. नाही भीड भाड तुका म्हणे सांगा. किंवा तू कोबरा मग पाया पडून सुद्धा म्हणले ना, लागून या पाया तो तुम्हाला गरे टाळी बोला मग केला. ते तू कोबरा काय म्हणते? किती सांगता नाही कती भटकीचे, पुढे टिंब टिंब रडतील. पुन्हा रडतील. किती सांगावं?
किती सांगता नाही ते ती बदकीची. आणि ते तुकोबर आहे काय म्हणतात, आम्ही सांगत असताना पुन्हा म्हणतात लागून या पाया तो तुम्हाला. आता बघा किती पार्ट आहेत तुकोबरांचे. जसं जे जया पाहिजे ते आहे रे असा अर्थ आहे त्याचा. संत सज्जनी मांडली दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोण तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्या जगावर खेळिया सुख देई सावारे. देत असताना आमच्या दुकानामध्ये ओरिजिनल माल आहे. अलग प्रश्न 2 नंबरचा माल नाही, पण आम्ही देत असताना नंबर 1 मालाचं वाटप करतो. नाही भीड बाड तुका म्हणे सानात होत ह्याची अम्मा करणे काम. बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर. दुर्गा दत्त म्हणा. दुर्गा पुढे म्हणा. नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड.
सगळीच म्हणा. सगळे म्हणतात हरी हे जी आमा करणे काम हे जी आमा करणे काम काम करणे काम
वाजवा एकदा सगळ्यासाठी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. 40 वर्ष सप्त्याला चालू आहे महाराज. कमी जास्त काय एक सांगू का, एवढं मोठं कार्य करत असताना कोण कोणाला काय म्हणलं काय बोललं मनावर घेत जाऊ नका. विसरून जायचं. मला अजून आठवतं, मला वाटतं मी 20 वर्ष झालं येतोय. त्यावेळेस काही महाराज नव्हतो, नवीनच सुरुवात. त्यावेळेस सुरुवातीला एकदा कीर्तन केलं होतं पत्रिकेवरचं बरं का. गेल्या वर्षी अचानक होत नेमका अण्णा येऊन बसले कीर्तनाला. म्हणजे परीक्षा तरी झालं. अरे देवाजीच्या मनात ते कोणाचेच आले ना. या वर्षी मामाने फोन केला, महाराज 12 तारीख लिहून टाका मग काय. आणि त्यावेळेस मी येत होतो. एक नाव घ्यायचं राहिलं, ते नाव घेतो मी तुम्हाला. शिवाजीराव होते त्यावेळेस. इथं समोरच बसायचे कीर्तन. त्यावेळेस पहिल्यांदा एक कीर्तन केलं होतं. ज्यावेळेस शिवाजीराव होते, मी इथं आलो की सोबत आम्ही जेवायचं दोघांना. त्या दिवसाचं वाटेवर मी तुम्हाला सांगितलं. सांग आपल्यातून महाराज माणसं एक गेले ना, फक्त आठवणी शिल्लक राहते. मग आहे तोपर्यंत प्रेमाने, कारण गॅरंटीच नाही कधी बॉम्ब पडेल आणि तिसरं महायुद्ध चालू होईल. म्हणून एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ. सध्या जग त्या वाटेवर आहे, त्या उमऱ्यावर आहे. कधी चालू घडोघडी काळ वाटे याची पाहिजे. अजून किती आहे अवकाश. सतत काळ टपून बसलेला आहे. म्हणून प्रेमाने राहणं, आनंदाने. आपल्या परिसराचं वैभव महाराज 10 गावं एकत्रित, टाळकरी एकत्रित, भजनी मंडळ एकत्रित, सगळे महाराज एकत्रित येऊन एवढा भव्य दिव्य आपण सप्ते पार पाडतो. हे आपलं भाग्यच आहे. नाहीतर बाहेर फार अवघड आहे. सप्ते बंद पडले, भजन नाहीत, लय अवघड. वारकरी शिक्षण संस्था आहेत म्हणून बाहेरचे सत्य आमच्याकडे गुतच असते. पण आज एक महत्वाचं सांगतो. आमच्या गुरुवर्यांनी त्या दिवशी सांगितलं आलेले की त्यांच्या बापदादाने 250 एकर जमीन दान केली होती. आणि ती खंड्यावर उपरण्यातून घरातून निघाली. त्या कुळातली ती आहे. आलं लक्ष. आणि मी कुठल्या कुळातला आहे सगळ्याला माहित आहे. आमच्या पंजाकडे 3000 एकर जमीन होती. त्यांनी ती सगळी वाटून टाकली जायच्या अगोदर. 21 त्यांनी जवळ ठेवलं नाही. त्याच कुळातली ही अवलाद आहे. मी कधी ठरवून कार्यक्रम करत नाही, ठरवून कुठं पोरवून येत नाही. मेहनती ठरवलं त्याने ती नाही तसलं नाही. समोर आपल्या मागून बोलतो का ठरवा ठरवी तसलं काय नाही. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. आलं लक्ष. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, हे आठवलं म्हणून. मी ठरवत नाही ना काय नाही तसलं काय. बघा आम्हाला आप्पांनी रस्ता दाखवलेला. ह्या पंचक्रोशीमध्ये त्यांनी ती झेंडा उभा केला, तो ध्वज उभा केला. त्या ध्वजाला 2 काठ आहेत, एक नामाचं आणि एक ज्ञानाचं. आणि त्याला धर्माचा डांगा उभारलेला ध्वज. आणि म्हणून आपण घेतला होता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची अम्मा करणे काम बीज वाढवावे ना. तुमची संस्था आहे, तुमचं सगळं आहे, माझं काय नाही. आणि संस्था टिकली तरच सगळं चालणार. आपल्या मौलीनगर मध्ये 4 मुलं पुढचे 50 वर्ष सत्ता करायला महाराज त्या ठिकाणी सुरुवात. आणि आपल्या परिसराचा वैभव सांगू का, भूतकाळ ही परमार्थात आहे, वर्तमान ही परमार्थ आहे आणि भविष्य परमार्थ आहे. तिथं सांगू का मी आता. यशवंताप्पा, तात्या, नंतर महाराज, आप्पा, संतोष महाराज, सुमित महाराज, दादा महाराज, कृष्णा महाराज,